स्वप्न थांबवायची नाहीत, थांबवली तर ती आपल्याला थांबवतात. आणि मी स्वप्नांकडे निघालो आहे माझी मोटरसायकल घेऊन. निवांत कुठेतरी चाललो माझ्या स्वप्नांच्या शिवारात. फायनली लगेच लोड झालेलं आहे, निघूया आपण आता. घामाने पूर्ण कपडे भिजलेत माझे, तर निघायला पाहिजे. आपका बात सही है भाई साहब, क्या पैदल चलना चाहिए, मगर शौक हो गया आजकल जो धर्म करने जाते हैं ना। हाँ। तो चलो हम यहाँ हो क्या है। हाँ। घोड़े में गए कि पालकी में गए अलग बात है, देखो हम यहाँ हो क्या। सर मैं 23 किलोमीटर चल के गया मैं. अभी ये है ना, ये देखो आपने कल देखा रहेगा मैं ऐसे चल रहा था, अभी भी ऐसे चल रहा हूँ. GANUS स्पेस LOGS ऑटो सर्च पे मजा L रिफ्रेश मार दो. हो गया. चलो थैंक यू. चलो थैंक यू. आपको रेस देने का था ना सर? बेस्ट ऑफ जर्नी बद्रीनाथ. रेस देने का था ना आपको. चलो. कितने सीसी की है? 400 सीसी. ट्राइम का ट्राइम स्पीड 400. चलो फिर निकल दो. थैंक यू. आप जाके आए बद्रीनाथ, ये जा रहे हो? जाके आए. ओके चलो. अभी कहाँ पे जा रहे हो? अभी हम लोग जाएंगे हरिद्वार. ओके चलो. हैप्पी जर्नी. ये मैं जब लिया था 3 लाख का था, अभी थोड़ा कम हो गया प्राइस, 20-25 हज़ार, 15 हज़ार कुछ कम हो गया. दिवाली को ऑफर था ना. 15,000 क्या है 3 लाख का. चलो. हाँ. कुछ रह तो नहीं गया ना यहाँ पे? कुछ रह नहीं गया ना? नहीं ना? हो ये मी रात्री चेक करत होतो, माझे 2,999 सबस्क्रायबर झाले होते. 1,000 सबस्क्रायबर म्हणजे 3,000 सबस्क्रायबरला एक बाकी होता. फायनली एकाने विचारलं आणि 3,000 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. ओ ये बघायला भेटला होता, खूप वेळ झाला बघायला भेटला. म्हणजे सनराईज झालेला आहे पण डोंगर असल्यामुळे त्या साईडला सनराईज लोकांना बघायला भेटलं असं. आणि जसं सावळीमध्ये जातोय तसं थंडी वाजते, कारण की मला घाम आला होता, त्याच्यामुळे वाट लगी हे वाट लगी हे वाट. चला मग आज किती किलोमीटर गाडी चालवतो काय माहीत नाही मला, कारण की डोंगरा भागात म्हटलं तर थोडंसं गाडी चालवायची वांदेच आहे, कारण की स्पीड काही जास्त आपल्याला चालवता येत नाही. इथले फार 40-50 पर्यंत जाते. बघू आता. नेपाळ जे आहे इथून मला 807 किलोमीटर दाखवते आणि जायला 19 तास. पण मला एवढं नाही, 300-400 किलोमीटर जरी आज गाडी चालली तरी खूप झालं, पण मला वाटत नाही चालेल 300 तरी चालेल. आणि जर असा घाट रस्ता असेल तर, कारण की इथून बद्रीनाथच मला 157 आहे, म्हणजे 100 किलोमीटरला मला 4 तास इथेच जातील अंदाजित. आणि मॅपसुद्धा मी लावला आहे, कारण की रस्ते हरवायची भीती असते आणि इथले लोकल लोक म्हणजे असं शक्यतो असं लवकर कोण भेटत ना सांगायला, आणि सांगितलं तर परफेक्ट सांगतात असं नाही. काही गोष्टी अशा आहेत ना, म्हणजे काही जागा अशा तिथे ना रस्ते झालेच नाही पाहिजे. ज्याला जर खरंच जायची इच्छा असेल ना, तो अशी बाईक घेऊन जाईल किंवा कारने जाईल किंवा ऑफरोडिंग जे 4x4 असतात ते घेऊन जाईल. पण तुम्ही जर डायरेक्ट रस्ते बनवले ना तर इझी होऊन जाईल, आणि तिथे एवढी गर्दी होईल म्हणजे कचरा होईल. तर या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत मला असं वाटतं. म्हणजे बाकी आता सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतील, पण मला फ्रँकली असं वाटतं की आपण ह्या साईड काही ठिकाणी म्हणजे जिथं खूपच निसर्ग आहे, जसं की नेपाळ आहे. नेपाळ मी सांगतो तुम्हाला, आता एक 5-6 वर्षामध्ये तिथे पण रस्ते झाले समजा मुक्तीनाथ मनांग साईडला, तर तिथं जाणं खूप इझी होईल. आता मी जिथे चाललो आहे ना तिथे ह्या बाईक्स म्हणजे लेणं म्हणजे तुमचे कंबर मोडून घेण्यासारखे, म्हणजे ऑफरोडिंग बाईक्स जास्त चालतात. तर मला असं वाटतं की काही ठिकाणी ना रस्ते नाहीच झाले पाहिजेत.
मग जिथे रस्ते झाले तिथे गर्दी, कचरा, निसर्गाची खेळमं डेव्हलपमेंट होणार. त्यामुळे मला असं वाटतं की नाही झालं पाहिजे. आता बाकी सर्व प्रत्येकाच्या विचारांवरती आहे. आता काय लोक म्हणतील की तिथल्या लोकांना रोजगार मिळेल, डेव्हलपमेंट नाही झाली पाहिजे हो असं. पण आता माउंट एव्हरेस्टसारख्या ठिकाणी एवढं लोक क्लायमेटला जातात, तिथे जगातली लोक येतात तिथे. तर अशी पण लोक आता सर्वजण तिकडे जाऊ शकत नाहीत ना. तर सर्वजण जाऊ शकतात पण तरी काही लोक जी वेडी माणसं असतात आमच्यासारखी ती लोक जातात ना. तसंच वेडी माणसं तिथे जातील. जे आळशी लोक ते लोक नाही जाणार तिथे, बोलते नाही आम्हाला जायचं नाही. का तर रस्ते चांगले नाहीत, टेम्परेचर डाऊन आहे, वातावरण ठीक नाही आहे, त्या गोष्टी आहेत. बाकी जे 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 विचार आहेत, मला जे वाटलं ते बोललो. ज्याला पटलं तो घेईल, ज्याला नाही पटलं तो सोडून जाईल, नाही तर तो नाव ठेवेल तुला काय माहीत, हे माहीत आहे का ते माहीत आहे. पण एक गोष्ट सांगू शकतो, जो अशी कमेंट करणारा असेल ना त्याच्यापेक्षा चांगलाच एक्सपिरियन्स मला आहे डोंगरातला. तर हे लक्षात असू द्या कमेंट करताना. आणि मी ह्या गोष्टी आज नाही करत आहे. यूट्यूब जरी समजा आज आलं असेल तर मी हे सगळ्या गोष्टी लहानपणापासून करतो. म्हणजे ॲटलिस्ट मी जेव्हा 15-16 वर्षाचा होतो तेव्हापासून या गोष्टी करतो आहे. पहिले सायकलने फिरायचो, नंतर बाईक आली, म्हणजे चांगली बाईक आली, त्यापेक्षा चांगली बाईक आली. तर यूट्यूब आत्ता आलं आहे. मी ह्या गोष्टी खूप आधीपासून करतो, हे लक्षात असू द्या. ही धमकी नाही आहे, पण एक माझं मत मांडतं. बाकी तुमच्यावरती काय घ्यायचं आणि काय नाही. बाकी चला मग तुम्ही नजारा एन्जॉय करा. मला आपला श्री एंजल सगळ्यांना माहीत असेल. श्री एंजलनी मला गोष्ट सांगितली होती, जेव्हा बोलत असतो आम्ही कधी कधी फोनवरती. तर तो गोष्ट बोलतो की तुझे व्हिडिओ खूप छोटे असतात, तो असं काहीतरी जेव्हा मोठं व्लॉग शूट करतो तर रॉ शूट करायचा प्रयत्न कर, जेणेकरून बघण्याला असं रिअलिस्टिक वाटेल की मी सुद्धा राईड तुमच्यासोबत करतो. तर भावा श्री एंजल, जर तू हा व्हिडिओ बघत असेल, माहीत नाही तू बघतोस का नाही, जर बघत असेल तर खूप खूप धन्यवाद. मी थोडा बदल करायचा प्रयत्न करतो आहे, कारण की माझे व्हिडिओ छोटे असतात. खूप लोकांनी मला याबद्दल बोललं थोडासा व्हिडिओ मोठा बनव, तर मी थोडा व्हिडिओ मोठा बनवायचा प्रयत्न करतो आहे. तर आय होप चांगला रिस्पॉन्स यावा, आणि येईलच मला माहीत आहे. कारण की लोकांना आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा न्यू सबस्क्रायबर किंवा नसतील ते जरी बघत असतील तर त्यांना असे नजारे बघायला खूप मजा येईल. हो ये आता बघा ऊन आला, आता बरं वाटेल थोडा वेळ तरी. आता जस्ट ना मी एक क्लाउडची चादर पाहिली. मी आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघा असं, मला वाटत नाही कॅमेरा तेवढं दिसेल का नाही. बघा इथे समोर मस्त असं डोक्यांची चादर पसरलेली आहे. एक नंबर, पहिला माझा नंबर. एक गिअर कम कर, गेम कर. हां इथून बघा क्लिअर दिसत असेल तर बघा. खतरनाक. हो ये. तुम्ही जर इथली कुत्र्यांना नीट पाहिलं तर कुत्र्यांची जरा केस बघितलीत तर आपल्या मुंबईपेक्षा कुत्रे एकदम वेगळे देतात. ऑब्विसली असणारच, कारण इथं पाऊस खूप पडतो, बर्फ खूप पडतो. त्याचे केस असे आहेत की त्याच्यावरून पाणी स्लिप होऊन जातं किंवा त्यांच्या आतमध्ये ऊब राहते, थंडी वाजत नाही त्यांना. मी तर केदारनाथमध्ये असे कुत्रे पाहिले त्याचे केस खूप आणि खूप गुबगुबीत कुत्रे आहेत. मी विचार करतो एवढ्या वरती पण त्यांना खायला कसं काय मिळतं. आश्चर्याची गोष्ट. मस्त आहे, जे पण काय एक नंबर आहे. हो ये बघा इथे पण क्लाउड आहे. लंच ब्रेकफास्ट मसाला डोसा है क्या? मसाला डोसा हाँ वो तो मुश्किल है सर. और नाश्ते में क्या क्या है? नाश्ता मिल जाएगा, क्या क्या है? पराठे मिल जाएंगे, हाँ और छोला पूरी मिल जाएगा, छोले भटूरे मिल जाएंगे. छोले भटूरे मिल जाएगी. ओ ये छोले भटुरे इथे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मिळतात.
क्या कर? हाँ यूट्यूब से सर्च करो ना, रहेगा तो गनुज व्लॉग करके देता। कैसे मिलते हैं आपको? बहुत मिलते पैसे, इतने मिलते उतने का समझो घर चल जाता है। मिलते अच्छे मिलते। आपके हाँ चलो थैंक यू। देखो आगे भी जाने का बाकी है क्या? बाथरूम जा रहा है आगे। जाके चला तर निघूया. भावाची मस्करी केली. निघूया आता. गेला गोगल. कितने दिन तक पहुंचे भैया आप? 4 दिन लगा मेरे को. वहाँ से केदारनाथ गया. अच्छा. अब केदारनाथ से देखता अभी किधर जमता है, वहाँ पे चला जाऊंगा आगे. हाँ कुछ दिमाग में नहीं है, वहाँ पे पहुँचूंगा तो देखूंगा. अभी क्या है ना, जो प्लान करेंगे ना कभी होता नहीं कभी. तो मैं सब वक्त के हिसाब से छोड़ देता हूँ. जैसे वक्त मुझे लेके जाएगा वैसे मैं चला जाता हूँ. लेकिन आज तक जितना मैंने बोला कभी हुआ नहीं. कर दिया ना. अरे वाह, मैं कर देता हूँ सब्सक्राइब. नाश्ता मस्त होता. नाश्ता काही जेवणच म्हणायला हरकत नाही, कारण की त्याचा नाश्ता पण ते असं होतं जेवणासारखं. आता किती दिवस झाले मी ते बटाटा वगैरेच खातोय. पराठा, बटाट्याची भाजी, मिक्स भाजी बोलतात, त्यात बटाटे जास्त असतात. माहिती आहे बटाटे स्वस्त आहेत म्हणून ते लोक देत असतील, पण तरी पण हा पण जे पण काय येतं त्याची टेस्ट खूप छान असते. पण कसं मला हे असलं थोडं ऑइली खायची सवय नाही. जसं की आता छोले भटुरे खाल्ले तर तेलात तळलेलं असतं, थोडासा त्रास होतो मला ॲसिडीचा वगैरे, त्यामुळे ते अवॉइड करतो मी. पण काय कधी कधी खावं लागतं, नाही म्हणून चालत नाही. आता लवकर थांबत नाही मी आता, कारण की थांबल्यामुळं काय होतं ना, वेळ खूप चालला आहे माझा. आणि म्हणजे मग 1-2 दिवस माझे एक्स्ट्रा वाढतील राईड्स. म्हणजे एवढं ठीक आहे जेवढं, पण आता सध्या अति व्हायला लागलं आता मला असं वाटतं. रस्ता एवढा भारी आहे ना, बाईक चालवायला खूप बरं वाटते, मजा येते. ओ ये मला घाटामध्ये ना बाईक चालवायला खूप मजा येते. थोडं रिस्की असतं पण मजा येते. हो ये थंडी आहे भावा, थंडी आहे, अजून थंडी आहे. बघा जिथे ऊन नाही आहे ना तिथे तुम्हाला थंडी वाजणार म्हणजे वाजणार, आणि जिथे ऊन आहे तिथे हा काय वाहत आहे, मस्त वाटतं तिथं. असं उतरायची इच्छा पण होत नाही माझी, नुसतं बाईक चालू असं वाटतं, छान वाटतंय. बघू आता आज कुठपर्यंत पोचतोय. हो ये रस्ता एकदम असा आहे. तुम्हाला मॅपमध्ये दिसतंय का ना काय बघा, असा जाऊन मग असा आहे. मस्त मजा येते बाईक चालवायला. पण सतत असा रस्ता दिसला आणि अचानक कुठली गाडी आली ना थोडंसं हे होतं, दचकल्यासारखं होतं. पण काय माझं लक्ष असतं पुढे. आता बघा मी इथून गेलो ना, आता बघा आता मी टर्न मारतो, आता गाडी स्लो करतो. ओके मग आता मला कळलं की पुढे कुठली गाडी नाही, आता रेमटो आहे. होय बघा शेवटपर्यंत दिसतंय मला कुठली गाडी नाही. मग असं घाटामध्ये किंवा डोंगरा भागात अशी बाईक चालवायची. आता बघ मला दिसत नाही पुढे गाडी आहे का नाही. ओके मग आता मी स्लो करणार.
स्लो डाऊन झालं. बघा आता दिसते मला गाडी नाही आहे. हो ये एका छोट्याशा ब्रेकला मी थांबलो होतो आणि सुंदर असं लोकेशन मला दिसलं. म्हटलं तुम्हालाही दाखवावं. आणि खूप वेळ झालं थांबलो येतो आणि मला एक ना आवाज येतो ऐकायला. ऐका तुम्ही. असं वाटतं की कुत्रा ओरडतोय पण कुठला तरी वेगळा प्राणी आहे, माहीत नाही. पण तुम्ही नजर एन्जॉय करा. बा मला वाटतं जेमतेम 90 किलोमीटरच्या आसपास बाईक मी चालवली. आणि तुम्ही रस्ता पाहिला असेल मोटो व्लॉगमध्ये. रस्ता एक नंबर आहे, चुम्मेश्वरी आहे आणि खरंच खूप मजा येते राईड करायला. आता मी जिथे आहे तिथून नैनिताल मला वाटतं 120 किलोमीटरच्या अंतरावर काहीतरी आहे. आणि आता आपण निघूया आणि खूप वेळ झाला मी थांबलो इथं. मला 4 ते 5 तासानंतर घाट रस्ता संपलेला आहे आणि मला वाटतं मी आता हायवेला कनेक्ट होईल कुठला तरी. बघून तर असंच फील होतं आहे. त्याच्या थोडं पुढे जातो. म्हणजे असं मला वाटतं की हायवेला कनेक्ट होणार आहे आता. खरंच खूप मजा आली बाईक चालवायला. कडाक कडाक. आता वाजले किती आहेत इथं चेक करतो. 1:15 वाजलंच. हो ये मी संजू राठोडचं गाणं ऐकतं. एवढी फील येत होतं ना. म्हटलं गाडी पळवायची आता. मजा आली. पण बरं झालं गाणं लावलं. तुम्हाला काय माहीत कानात ऐकायला येतं का नाही गाणं. खूप वेळ झालं मी ते गाणं ऐकतं. एकच गाणं सुंदरी सुंदरी. कॉपीराईट लागू नये म्हणजे झालं बस. जर तो मला माईकमध्ये आवाज ऐकायला येत असेल तर. सध्या आपण नैनितालमध्ये एंटर झालेलो आहोत आणि मी जिथे आहे तिथून एक लेक आहे, त्याला ताल लेक म्हणतात. मला वाटते तो इथून एक किती 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती असेल अंदाजे. खूप फेमस आहे असं म्हणतात. बघू जर बघायला भेटलं तर नक्की आपण बघूया. हो ये हमरे रताळ्या नुसतं हॉर्न होतात मागून. बघा ताल लेक. जसं आपला उपवन लेक आहे ठाण्याला तसं त्यांचा ताल लेक आहे. बघत असेल इथं. हो ये बोटिंग पण होतं वाटतं. मच्छ मोठे तिथे. किती मोठा लेक आहे जबरदस्त. चला पुढे जाऊया जरास. हो ये ताल लेक. हे लेकच्यात आपण कुठून तरी जाणार आहे आपण. सुंदर सुंदर तुझं नाव काय. हो ये थंडी वाजायला सुरुवात. बघा ताल लेक. संध्याकाळ पण व्हायला आले. ॲक्च्युली किती वाजलेत? 5 वाजलेत आणि असं वाटतं की 6-6:30 वाजलेत. बघा ताल लेक. ताल लेक 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 लेक. आता जस्ट मी या हॉटेलमध्ये जेवलो. खूप दिवसानंतर नॉनव्हेज खाल्लं मी खरंच सांगतो. आणि खूप दिवसानंतर चांगलं जेवण खाल्लं. नाही तर फक्त बटाट्याची भाजी छोले भटुरे हेच खात होतो. कंटाळा आलेला खाऊन खाऊन. आज जरा नवीन खायला भेटलं त्यामुळे बरं वाटतं. जरा मटन रोटी खाल्ली मस्त होती बरं. हो ये आता
इथं टेंट लावायचं तर काय मला वाटत नाही जागा भेटेल, कारण मी खूप शोधलं, दोघा तिघांना विचारलं, पण काय भेटत नाही आहे. मला वाटतं आता हॉटेलच घ्यावं लागेल. फॉगलाईट लावणं होतं, पण मुद्दामून मी लावले नाही, कारण मला माहिती जर फॉगलाईट लावली ना मी रात्री पण बाईक चालवलं, आणि मला रात्रीची बाईक नाही चालवायची. त्याच्यामुळे दिवसा ठीक आहे, रात्रीचं नाही रे बळा. नो रात्री काय झालं ना, कारण की मी नाईट राईड जेव्हा पण केली आहे ना तेव्हा म्हणजे असं नाही की थोडी झोप येते मग रस्त्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशन जातं, त्यामुळे मी नाईट राईड लवकर करत नाही, खूप रेअरली करतो. आता एवढे दिवस बाईक चालवायची म्हणजे रोज रात्रंदिवस बाईक चालवायची म्हणजे काय आपल्या काय वर्ल्ड रेकॉर्ड नाही बनवायचं. मस्त आपली तब्येत सांभाळून सगळं करायचं. हां, कधी गरज पडली तर नक्कीच नाईट राईड करेल मी, असं नाही की नाही करणार, पण कशाला उगत नाही, गरज नाही तर कशाला करायची, अशी गोष्ट आहे. असं ट्रॉफिक मला दुपारी सुद्धा भेटलं आणि आत्ता पण आहे, कारण की मला आत्ता माझं लक्ष गेलं आज शनिवार आहे. शनिवार असल्यामुळे बेडकं जी आहेत रिटर्न येतात, काही चाललेत काही येत आहेत, त्यामुळे ट्रॉफिक जाम आहे. तर आपण बाईकवाल्या पटकन निघून जाऊ शकतो, पण हे बसवाले कारवाल्यांचे तर वांदेच भाई, काही खरं नाही लोकांना. हो ये हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि हॉटेलची अवस्था खूप म्हणजे माझं सामान पूर्ण बघा, आत्ता जस्ट कपडे धुतले, सगळं सामान असं पसरलेलं आहे. आणि खरंच राईडला खूप मजा आली, बघितलं असेल तुम्ही. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करू शकता जर तुम्हाला खूप व्हिडिओ आवडला असेल तर. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, आणि अजून इथपर्यंत चॅनल पाहत असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड वाटतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग आता पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया उद्या सकाळी. चला.